इतर 7 सेशन घेणार आहोत आपण. तर हे 7 सेशन काय असावेत असं तुम्हाला वाटतं? म्हणजे रवीश कुमार हे काय नाव आहे? हे मी सांगत असताना तुम्हाला सर हे तेच रिपीट होतंय. माहिती कधी मिळणार आहे आपल्याला? आता असं आहे का की संघर्षातल्या बातम्या मांडत राहणंच म्हणजे मीडियामध्ये काम करणं? करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण नमस्कार. 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करत असतानाच पहिल्यांदा जे वेळेवर 165 लोक उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासाठी टास्क, कारण की आपण वेळेवर उपस्थित असता सर्वजण या ठिकाणी एक डिसिप्लिन आपण मेंटेन केलेली आहे. त्यामुळं देवळणकर सरांच्या पुस्तकाची जी लिंक आहे ती लिंक पहिल्यांदा आपल्या ग्रुपला येईल. चॅटबॉक्समध्ये 100 जागा आहेत हे लक्षात. लवकर उठला त्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही भरून घ्या. 7:20 ही लिंक आपली बाकी सगळ्या ग्रुपला जाईल. पहिल्या 100 मध्ये तुम्ही यायला पाहिजे, कारण तुम्ही सातत्याने 175 दिवस हे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्यामुळे पहिला मान तुमचा आहे असं मला वाटतं. लिंक चॅटबॉक्समध्ये टाकतील, लिंक भरायची आहे आणि आपण पुढच्या याच्याकडे मीडिया आणि पत्रकारिता या क्षेत्रातल्या संधी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. करिअर आणि स्पर्धा परीक्षा या विषयामध्ये असणारे आज 175 भाग आपण पूर्ण करतोय हे लक्षात घ्या. आणि पुढच्या 7 सेशन नंतर बरोबर या प्रवासाचा 50% भाग कंप्लीट होतोय. तर पुढचे 7 सेशन हे थोडेसे स्पेशल सेशन आपण घेतोय. म्हणजे जे रुटीन मध्ये 7 सेशन असणार आहेत ते वजा करून इतर 7 सेशन घेणार आहोत आपण. तर हे 7 सेशन काय असावेत असं तुम्हाला वाटतं? विषयपत्रिका ऑलरेडी दिलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय असावं याबद्दल तुम्हाला आज लिहायचं आहे. आणि त्या 7 सेशनचं असणार आहे 182वं सेशन जे आपलं असणार आहे ते 182वं सेशन एक टप्पा पूर्ण केल्याचं सेलिब्रेशन आणि फीडबॅक सेशन असणार आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटलं, काय असायला पाहिजे, कशापर्यंत पुढे जायला पाहिजे या विषयावर आपल्याला प्रत्येकाला काय करायचं आहे, आपली मतं मांडायची आहेत लक्षात घ्या. म्हणजे 6 सेशन तुम्हाला सजेस्ट करायचे की कसे असायला पाहिजेत, त्या सेशनचा या ठिकाणी आपण समावेश करून घेणार आहोत. सजेस्ट करण्याचा मार्ग कुठला आहे? आपण आपल्या ग्रुपला ते टाकून द्यावं की हे सेशन व्हायला पाहिजे. मला टाकून द्या, किरण मॅडमना टाका, महादेवी ग्रुपला असते त्यांना टाका, जे ग्रुपवर मेसेज टाकतात जिल्हा समन्वयक त्यांच्याकडे टाका, माझ्यापर्यंत ते पोहोचून जाईल. तर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आपण या ठिकाणी थोडस सुरुवात करूया की मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रातले किंवा मीडिया आणि पत्रकारिता क्षेत्रातल्या या ठिकाणी करिअर. आता पत्रकारिता म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र आता उभं राहतं, म्हणजे जंतर मंतरला एक पत्रकार मध्ये उभं राहिलेला आहे आणि सगळे या ठिकाणी बाजूनं ओरडत आहेत त्या पत्रकारावर. त्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं, चांगलं म्हणता येणार नाही, पण त्याला या ठिकाणी त्याच्या चॅनलच्या असणाऱ्या पॉलिसीमुळं या ठिकाणी रोषाला सामोरे जावं लागतं. बऱ्याच ठिकाणी फक्त सरकारच्या फेवरमध्ये बोलणारा मीडिया असं या ठिकाणी बोललं जातं. आणि मीडिया हाऊसेस जे प्रॉपर काम अपेक्षित आहे ते करत नाहीत अशी ओरड ज्या वेळेला केली जाते, त्यावेळेला मीडिया सेक्टरमधल्या करिअरवर बोलत असताना आपण या ठिकाणी विशेष महत्व दिलं पाहिजे. कोणत्या पद्धतीचं करिअर उपलब्ध आहे लक्षात घ्या. म्हणजे रवीश कुमार हे काय नाव आहे? बिहारच्या मोतिहार नावाच्या छोट्या गावातून आलेला मुलगा, सामान्य कुटुंबातलं, सामान्य शिक्षण. दिल्लीत येऊन JNU मध्ये ते शिकले. नोकरी मिळाली म्हणून टीव्ही चॅनलमध्ये लेटर रीडर म्हणून काम मिळालं. लोकांची पत्र वाचून दाखवायला त्यांना महिन्याला 4,000 रुपये मिळत होते. आणि रवीश कुमारने ठरवलं होतं की मी एक दिवस सामान्य माणसाचा आवाज बनेन. 30 वर्ष NDTVवर त्यांनी मेहनत केली. प्राईम शो केला. किसान, बेरोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा, इतर मीडिया जे दाखवत नव्हते ते दाखवायला सुरुवात केली. सरकार, विरोधी पक्ष, कॉर्पोरेट कोणाला ते घाबरत नाहीत आणि ती इमेज त्यांची आजही आपल्याला बघायला मिळते. आणि एक मीडिया हाऊसचा सपोर्ट असताना ते जे करत होते त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी या ठिकाणी सुरू केलं. कधी? ज्या बाहेर पडले आणि चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. 2019 मध्ये त्यांना रेमंड मॅगसेसे अवॉर्डने या ठिकाणी आशियाचा नोबेल प्राइज ज्याला म्हटलं जातं त्याला अवॉर्डने त्यांना गौरवण्यात आलं. पत्रकारिता क्षेत्रातला एक लेटर रीडर पासूनचा एशियाचा सर्वोच्च अवॉर्ड जिंकण्यापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला लक्षात आला पाहिजे. त्यानंतर मुंबईतले एक फैजे डिसूजा नावाची साधी मुलगी जर्नलिझम मध्ये MA केलं. त्यानंतर मिरर नाऊ, ET नाऊच्या माध्यमातून, एंटरटेनमेंट नाऊच्या नावातून अँकर म्हणून 2018 मध्ये नोकरी सोडली. आणि मला माझ्या पद्धतीने पत्रकारिता करायची आहे म्हणून ज्यावेळेला तिने सुरुवात केली त्यावेळेला आज युट्यूबला 1.5 मिलियन
सबस्क्रायबर असणारं डेली शो त्याचा लाखो लोक बघतात, हे लक्षात घ्या. आता मेन स्ट्रीम मीडियापेक्षा या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने वाढायला लागेल. म्हणजे जंतर मंतर सारख्या ठिकाणी किंवा आज तुम्ही बघा, तुमचा आवाज, नेक्स्ट जनरेशनचा आवाज जो आहे तो आवाज सहज लोकांच्या पर्यंत पोहोचतो. त्याचं कारण का, तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्वतःचा मीडिया क्रिएट करू शकलेला आहात आणि या माध्यमात आपण तिथपर्यंत पोहोचत आहोत. तर या क्षेत्रामध्ये प्रचंड चांगला स्कोप आपल्याला आहे, हे लक्षात घ्या. आकडेवारी काय सांगते लक्षात घ्या. मीडिया आणि एंटरटेनमेंट रिपोर्ट जो आहे 2024चा, तर भारताची मीडिया इंडस्ट्री 2.5 लाख करोडची आहे, लक्षात घ्या. 2020% वार्षिक ग्रोथ या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. दुसरी आकडेवारी भारतातली लक्षात घ्या की 1 लाख नोंदणीकृत न्यूजपेपर आहेत, 400 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल आहेत, 800 रेडिओ स्टेशन्स आहेत आणि लाखो डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उभे राहिलेले आहेत. आणि ही आकडेवारी अरेना किंवा मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगने दिलेली आहे, लक्षात घ्या. तिसरी आकडेवारी महत्वाची आहे. डिजिटल मीडिया वार्षिक 50% ग्रोथ होते त्याच्यामध्ये. युट्यूब, पॉडकास्ट, ब्लॉगर्स, $1 मिलियन बिझनेस, एक व्यक्ती $1 मिलियन व्यवसाय उभी करू शकते, ही ताकद त्याच्यामध्ये आहे, हे लक्षात त्याच्यामध्ये. चल, त्यानंतर या ठिकाणी सिंगल पर्सन देखील $1 मिलियन या ठिकाणी कंपनी उभी करू शकतो, इतकी क्षमता या डिजिटल मीडियामध्ये आहे, हे लक्षात त्याच्याबाबतीत. कारण साध्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही चालू करू शकता आणि चांगला सेटअप तुमचा डेव्हलप करू शकता, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारायचा आहे की मला इतरांचे प्रश्न मांडायला आवडतात का, हा प्रश्न आहे. आणि मला जर ते प्रश्न मांडायला आवडत असतील तर निश्चितपणे मी एक रिपोर्टर म्हणून, एक पत्रकार म्हणून, एक जर्नलिस्ट म्हणून मी माझं करिअर करू शकतो, हे लक्षात घ्या. आणि मग यासाठी काय लागेल, यासाठी आवाज लागेल, यासाठी पर्सनॅलिटी लागेल आणि यासाठी काही विशिष्ट गुण तुमच्यामध्ये तुम्हाला डेव्हलप करावे लागणार आहेत, हे लक्षात घ्या. मार्टिन लुथर किंग ज्युनियर म्हणाले होते की नथिंग इन द वर्ल्ड इज मोर डेंजरस इन द, एक मिनिट, थोडं अर्धवट वाक्याले, जगात प्रामाणिक अज्ञान आणि जागरूक मूर्खतेपेक्षा धोकादायक काहीच नाही. म्हणजे काय, प्रामाणिकपणा आहे पण माझ्याकडे अज्ञान आहे, आणि मी जागरूक आहे पण या ठिकाणी मूर्ख आहे, या दोन्ही गोष्टी धोक्याच्या आहेत. आपल्या मेनस्ट्रीम मीडियाला डिजिटल मीडियाने एक चॅलेंज दिलेलं आहे, पॅरलल इंडस्ट्री उभी राहते की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला तुमच्यामध्ये काही बदल केले, मीडिया आणि कम्युनिकेशन चॅनल्स जर तुम्ही सुरू केले, माहिती मनोरंजन लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तर चांगलं माध्यम बनू शकतं. आणि आता इतकं म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या काही आजीबाई आपण बघतो की त्यांनी युट्यूबचं चॅनल आजीबाईचा बटवा म्हणून चालू केलेलं आहे, किचन मधल्या काही गोष्टी सांगण्यासाठी चालू केलेलं आहे, टेक्निकल सोल्युशन्स द्यायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येकाने म्हणजे अगदी जर तुम्ही करिअर कट्ट्याची सगळी सिस्टम फॉलोच करत असाल तर सकाळी दररोज 15 मिनिटं या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे 30 मिनिटाचा व्यायाम काय करायचा, योगा करायचा, मेडिटेशन करायचं, एक्सरसाइज कशी करायची आहे, त्याचे व्हिडिओ, एखादा व्हिडिओ जर तुम्ही बनवून टाकला तर असं होऊ शकतं की काही लोक या ठिकाणी दररोज तुमचा तो व्हिडिओ 30 मिनिटं बघून व्यायाम करणार आहेत, योगा करणार आहेत, प्राणायाम करणार आहेत. इथून तुमची सुरुवात होईल. ते अगदी दिवसाच्या शेवटी तुम्ही थांबत असताना मिस्टेक जर्नल तुम्ही जे लिहिलं, तर या पद्धतीची मिस्टेक लोकांना आल्यानंतर काय केलं पाहिजे हे सांगणारा तुमचा व्हिडिओ देखील या ठिकाणी याच्यासाठी अत्यंत महत्वाची या ठिकाणी काय म्हणतात की माध्यम बनू शकतो. तो कंटेंट त्यांच्या उपयोगाला येऊ शकतो, तुमच्यासाठी तो उत्पन्नाचा मार्ग देखील बनू शकतो, हे लक्षात त्याच्याबद्दल. त्यामुळे मीडिया इंडस्ट्रीचं एक मोठं चित्र आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की 2.5 लाख कोटीचं या ठिकाणी इंडस्ट्री आहे, 30 लाख पेक्षा जास्त एम्प्लॉई आहेत, 1,44,000 रजिस्टर्ड न्यूजपेपर आहेत, 900 पेक्षा जास्त चॅनल्स, त्यातले 400 चॅनल्स हे न्यूज चॅनल्स आहेत, लक्षात घ्या. 800 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्स आहेत, 20 कोटीपेक्षा जास्त केबल आणि डिश टीव्ही सबस्क्रायबर आपल्याला बघायला मिळतात. इंटरनेट युजर 90 कोटी आहेत आणि सोशल मीडिया 60 कोटीपेक्षा जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचलेला आहे. OTT प्लॅटफॉर्मवर 40 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्म बघायला मिळतात आपल्याला. युट्यूब क्रिएटर्स हे 40 लाखापेक्षा जास्त झालेले आहेत, हे लक्षात. मीडियाचे 6 प्रकार, त्यातला पहिला प्रकार आहे प्रिंट मीडिया, मग ज्याच्यामध्ये आपण न्यूजपेपर बघतो, ज्याच्यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, रिजनल लँग्वेजचे न्यूजपेपर आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर मॅगझिन बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये या ठिकाणी न्यूज असतात, इन्फॉर्मेटिव्ह मॅगझिन असतात, लक्षात घ्या, लाईफस्टाईल विषयीचे मॅगझिन असतात. त्यानंतर या ठिकाणी काही स्टेटसचे हे असतात, म्हणजे त्यांच्या आत्ताचे काही लक्षात आहे की मीडिया न्यूजपेपर जे आहेत ना, काही अजूनही मजबूतपणे उभे आहेत. रिजनल लँग्वेजमध्ये मागणी वाढत आहे.
यंग जनरेशन या ठिकाणी डिजिटलकडे या ठिकाणी जरी जात असली तरी न्यूजपेपर प्रिंट मीडियावरचा एक विश्वास अजूनही काही प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. हे सांगत असताना मी ही बाब अधोरेखित करू इच्छितो. लक्षात घ्या, एक काळ असा होता की प्रिंट मीडियामध्ये अगोदर बातम्या यायच्या आणि त्या बातम्यांच्या नंतर मग सोशल मीडियावर कटिंग टाकले जायचे. म्हणजे आज इथं बातम्या आलेल्या आहे, आज इथं बातम्या आल्याचे टाकली जायची. आज काळ असा बदललेला आहे. लक्षात घ्या की आज या ठिकाणी बातम्या काय होतात की बातम्या पहिल्यांदा सोशल मीडियावर येतात आणि मग प्रत्येक न्यूज चॅनलला व्हायरल सत्य नावाचं काही एक हे चालू करतात बघा. म्हणजे ही व्हायरल झालेली गोष्ट आहे, ही बातमी पसरलेली आहे. म्हणजे मेनस्ट्रीम मीडियावर इम्पॅक्ट टाकण्याचं काम या ठिकाणी डिजिटल मीडियाने या ठिकाणी केलेलं आहे आणि सोशल मीडियामध्ये आलेल्या बातम्या ह्या प्रिंट मीडियामध्ये आज दिसायला लागलेत. इतका मोठा बदल जो आहे तो बदल मीडियामध्ये झालेला आहे हे लक्षात येतं. त्याच्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. रेडिओ चॅनलच्या माध्यमातून म्हणजे आता रेडिओ मिर्ची आहे, बिग आहे, रेड FM आहे, ऑरेंज सिटी आहे, रेडिओ सिटी आहेत, असे वेगवेगळे चॅनल्स आपण बघत असतो. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून देखील काही न्यूज लेटर्स चालत असतात. तसं आपला करिअर कट्ट्याचा चालतो करिअरच्या संधीचा वृत्तभेद स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी. तुम्ही असा एक न्यूजपेपर दररोज जर मुलांना या ठिकाणी स्पष्ट करून सांगायला लागला, त्याचे या ठिकाणी संपादकीय वाचून द्यायला लागला, त्याचं स्पष्टीकरण करायला लागला, तरी UPSC MPSC करणारी मुलं तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. तो तुमचा एक मीडिया होऊ शकतो हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. ती देखील संधी तुम्हाला उपलब्ध आहे हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. आपल्याकडे पॉडकास्ट वेगळ्या पद्धतीचे आहेत, युट्यूब चॅनल्स तुम्ही बघताय लक्षात घ्या. सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीचे हँडल्स आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. वार्षिक 50% ग्रोथ आहे 2027 पर्यंत. हे सगळ्यात मोठं सेगमेंट बनणार आहे. फिल्म आणि एंटरटेनमेंट मध्ये देखील या ठिकाणी मोठी इंडस्ट्री आहे. बॉलिवूडमध्ये हिंदी सिनेमा सध्या 15,000 कोटीपेक्षा जास्त मोठा आहे. रिजनल सिनेमे आहेत, मराठी, तेलुगू, बंगाली. OTT प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ऍडव्हर्टाइजमेंट आणि PR एजन्सीज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम करतायत. लक्षात घ्या, नवीन एज मध्ये आत्ताच्या तुमच्या पिढीमध्ये काय झालेलं आहे की पॉडकास्ट, न्यूजलेटर, इंडिपेंडंट जर्नलिझम, सिटीझन जर्नलिझम आणि AI जनरेटेड कंटेंट हे नवीन ऑप्शन्स या ठिकाणी होत आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण याच्यावर थोडंसं चांगल्या पद्धतीने लक्ष देणं, संधी शोधणं आणि त्यासाठी स्वतःला तयार करणं हा तुमच्यासाठी उत्तम काळ असू शकतो. लक्षात घ्या, मी हे तुम्हाला हे का सांगतोय त्याचं कारण समजून घ्या. आपण ज्या वयामध्ये आता आहात त्या वयामध्ये करिअरच्या संधी शोधत असताना, हे सगळं आजूबाजूला वाढत असताना मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतोय आणि करिअर कट्टा त्याच्यावर फार मोठं काम करणाऱ्या मित्रांनो लक्षात घ्या की देशाच्या बजेटमध्ये, अंदाजपत्रकामध्ये डिजिटल कंटेंट क्रिएशन आणि प्रोफाईल मॅनेजमेंटला, डिजिटल कंटेंट क्रिएशनला फार मोठं महत्व आलेलं आहे. त्यांनी बजेटमध्ये तरतूद केली की देशातल्या 500 कॉलेजेसमध्ये कंटेंट क्रिएशनच्या लॅब तयार होतील. काय त्याचं कारण आहे, तुम्ही फक्त आजचं सेशन संपल्यानंतर जर गुगल केलं की भारतामध्ये युट्यूबच्या माध्यमातून किती फॉरेन करन्सी दरवर्षी भारतात येते, हे फक्त तुम्ही या ठिकाणी माहिती घ्या. आणि ज्या वेळेला तुम्ही ही माहिती घ्याल त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याकडे प्रचंड मोठी इकॉनॉमी त्याच्यावर अवलंबून आहे. दुसरे महत्वाचं आहे, लक्षात घ्या की आता लोकल फॉर व्होकल ज्याला म्हणतो आपण, स्थानिक पातळीवरचे जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट या ठिकाणी समजून घेण्यासाठी, ते प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करू शकता. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी याला चालतो. याला स्पेसिफिकेशन नाही आहे की तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे पाहिजे, मीडिया, एंटरटेनमेंट किंवा जर्नलिझमचा कोर्स झाला असला पाहिजे. प्रशिक्षण हे नेहमीच चांगलं आहे लक्षात घ्या, पण तरी देखील तुम्ही शिकण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये तयार होऊ शकता. याची गंमत अशी आहे लक्षात घ्या की तुमचं डोमेन नॉलेज जे आहे ते डोमेन नॉलेज चांगल्या पद्धतीने इतरांसाठी एक्सप्लेन करणं हे देखील करिअर बनू शकतं तुमचं. जे तुम्हाला अत्यंत चांगलं जमतं ते इतरांच्या पर्यंत मांडणं हे देखील तुमचं करिअर होऊ शकतं. आता BA इन जर्नलिझम नावाचा या ठिकाणी कोर्स आहे कम्युनिकेशनचा. शॉर्ट टर्मचे कोर्सेस आहेत, महाराष्ट्रात चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत हे लक्षात त्याच्या वतीनं की जिथून तुम्हाला या ठिकाणी या क्षेत्रामधले टेक्निकल नॉलेज जे आहे किंवा या क्षेत्रांमधले या ठिकाणी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण जे आहे हे प्रशिक्षण तुम्हाला मिळू शकतं. याचे काही ऑनलाईन कोर्सेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. टॉपच्या इन्स्टिट्यूट मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. चांगलं करिअर तुम्हाला याच्यामध्ये करायला मिळणार आहे, कारण पॅकेज जर बघितलं, चांगले एडिटर इन चीफ पर्यंत गेलेली लोक जे असते 15 लाखापर्यंत 1 ते 1.5 कोटीपर्यंत महिन्याला पॅकेज घेत आहेत लक्षात घ्या. चल, त्यानंतर या ठिकाणी रेडिओ जर्नलिझम मध्ये देखील चांगलं आहे. फक्त आवाज तुमचं दिसणं चांगलं नाही, आवाज चांगला आहे तर RJ म्हणून काम करू शकता या ठिकाणी लक्षात घ्या. आपण या ठिकाणी
चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, पर्सनॅलिटी चांगली आहे, लँग्वेजवर कमांड माझी चांगली आहे, तर तुम्ही या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल्सवर काम करू शकता. या मीडियामध्ये तुम्ही दोन्हीही करू शकत नाही, तुम्ही चांगला राईटअप करू शकता, तर तुम्हाला राईटअप करता येईल. लक्षात घ्या, म्हणजे कोणत्या क्षेत्रात काम करायचं आहे हे आपण ठरवू शकतो, पण स्कोप प्रचंड मोठा आहे. लक्षात घ्या. आता हे मी सांगत असताना तुम्हाला सर हे तेच तेच रिपीट होतोय, माहिती कधी मिळणार आहे आपल्याला? तर 21 तारखेला आपण या ठिकाणी मंदार फनसे म्हणून जे काही या ठिकाणी न्यूज 18 लोकमत नेटवर्कचे या ठिकाणी संपादक आहेत, ते संपादक तुमच्या भेटीला येत आहेत करिअरच्या संधीचा महामेळावा या संधीमध्ये. आणि संध्याकाळी 7 वाजता जे ज्यांचं 6 वाजता जे सेशन असेल, त्या सेशनमध्ये तुम्हाला या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी, त्या क्षेत्राचा अधिकृत व्यक्ती तुम्हाला सांगणार आहे. पण माझं काम आज काय तुम्हाला हे सांगत असेल, लक्षात घ्या, की तुम्ही आवाज बनत असताना, म्हणजे प्रॉब्लेम मांडत असताना तो तुमचा व्यवसाय बनू शकतो, तो तुमच्या उत्पन्नाचा सोर्स बनू शकतो, हे तुम्ही समजून घ्या. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आता असं आहे का की संघर्षातल्या बातम्या मांडत राहणंच म्हणजे मीडियामध्ये काम करणं? ती गरज आहे, समाजाची गरज आहे, ते केलं पाहिजे. तुम्हाला सर ते मला ते काही जमणार नाहीये, पण तरी देखील मला संधी आहे का? तर याचं उत्तर आहे होय, तरी देखील तुम्हाला संधी आहे. कशी संधी आहे? कारण त्यावेळेला तुम्हाला तुमचे जे काही या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, ही एखादी गोष्ट तुम्हाला जी माहीत आहे, चांगल्या पद्धतीने माहीत आहे, ती इतरांपर्यंत पोहोचवणं हे देखील मीडियाचं एक महत्वाचं काम बनू शकतं. त्यात तुमचं करिअर बनू शकतं. लक्षात. मग काय शोधाल तुम्ही त्याच्यामध्ये, की कोर सेक्टरमध्ये काम करणारा मीडिया कोणता आहे, टेक चॅनल कोणते आहेत, फक्त या ठिकाणी फिल्म इंडस्ट्रीसाठी काम करणार किती आहेत, एज्युकेशनल चॅनल्स किती बनत आहेत. म्हणजे या ठिकाणी काही युट्यूबर्स आपण बघतो की ते चालू करतात एज्युकेशन म्हणून. म्हणजे काय, की चालू घडामोडीतले विषय शिकवायचे, तुम्हाला या ठिकाणी एखादा टॉपिक शिकवायचा, फिजिक्स, मॅथ्स यासारखे विषय शिकवायचे, कॉमर्सचे विषय शिकवायचे म्हणून चालू करतात. आणि थोडी विद्यार्थी संख्या वाढली, चांगले फॉलोअर वाढले की मग ते सरकारच्या धोरणावर बोलायचं, त्याच्या विरोधात बोलत राहायचं, आणि मग मेन फोकस सोडून आपण दुसरीकडे जायला लागतो. म्हणजे सुरू केलो आपण ऑनलाईन क्लासमधनं, मग त्याच्यानंतर पुढे आलो, त्याच्यानंतर आपण कुठेतरी दुसऱ्या बाजूला जायला लागलेलो आहोत, असंही घडत असतं. तर तो फोकस तुमचा क्लिअर असणं देखील गरजेचं आहे. लक्षात घ्या, मी वारंवार बोलतोय की तुम्हाला संधी जी आहे सगळीकडे उपलब्ध असते, कोणती संधी कधी घ्यायची हे समजलं पाहिजे. आपल्याला व्यवस्थेच्या विरोधात आवाज उतरत असताना भावनिक होऊन कधीही तो आवाज उचलला नाही पाहिजे. लक्षात घ्या, तुमची सस्टेनेबिलिटी, तुम्ही त्यात किती तग धरू शकणार आहात हेही बघितलं पाहिजे. तुमची या ठिकाणी कौटुंबिक स्थिती काय, मानसिक स्थिती काय, आर्थिक स्थिती काय आहे, त्यात कसं उभं राहिला पाहिजे याचा देखील विचार आपण करणं गरजेचं आहे. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं, कारण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलत असताना मॅन पॉवर, मनी पॉवर आणि मसल पॉवर या सगळ्याचा सामना आपल्याला करायला लागू शकतो. हे लक्षात घ्या. त्यामुळं हे धाडस असायलाच पाहिजे, 100% प्रत्येकाने ते करायला पाहिजे. हे जितकं खरं आहे तितकं मी वास्तविकतेची जाणीव पण आपल्याला करून देईन, की आपण या सगळ्या गोष्टी समजून घेणं, की मी कोण आहे, मला कशाची गरज आहे, माझ्यामध्ये स्किल काय आहे, कोणत्या गोष्टी मी इतरांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो, या गोष्टीचा सविस्तर अभ्यास करून तुम्ही मीडिया आणि एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये उतरू शकता. लक्षात घ्या, याच्यामध्ये प्रचंड मोठे स्कोप उपलब्ध आहे. काय टास्क आहे मी सांगितल्या पद्धतीने लक्षात घ्या. पहिला टास्क, किती डॉलर्स दरवर्षी डिजिटल माध्यमातून भारतामध्ये येतात, डिजिटल मीडियाच्या माध्यमात, हे सर्च करा. दुसरं सर्च करायचं आहे की मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी कोणत्या पर्सनॅलिटी मधल्या क्वालिटीज असणं अपेक्षित आहे, कोणतं टेक्निकल स्किल असणं अपेक्षित आहे, जॉग्राफिकल लोकेशन्स तुमचं काय असणं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात. हे का गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळा नुसतं आपण कुठेतरी अशा ग्रामीण भागामध्ये आहोत तिथं म्हणतो की मला युट्यूबर बनायचंय, मग त्या ग्रामीण भागातनं युट्यूबर बनल्यानंतर तुम्ही कोणती माहिती देणार आहात जी सगळीकडे पोहोचेल, हेही गरजेचं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला या गोष्टीचा तुमचा अभ्यास करावा लागेल. ते क्षेत्र किती मोठं आहे हे समजण्यासाठी तुम्ही थोडंसं याच्यावर चर्चा करा. आज हा विषय यासाठी मला बदलायचा होता, पण मी हा विषय यासाठी घेतला. लक्षात घ्या की ज्या वेळेला मंदार सर तुमच्याशी बोलायला येणार आहेत त्यावेळेला तुमच्याकडं काही प्रश्न तयार असतील की जे इंडस्ट्रीच्या रिअल डेटावर आधारित असतील. आज तुम्ही डेटा सर्च कराल, तुम्ही या ठिकाणी त्याची माहिती घ्याल, त्याचा स्टडी कराल, आणि मग खरोखरच जर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्याविषयीची चांगल्या प्रश्नांची यादी तयार होईल, प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवू शकाल. या उद्देशानं आजच्या सत्राचा आपण विचार करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या.
देवळणकर सर हे उत्तम या ठिकाणी शिक्षण संचालक आहे, त्यांचं काम वेगळ्यापर्यंत चाललंय, पण ते लेखक आहे, आंतरराष्ट्रीय संबंधाचे चांगले लेखक आहेत. म्हणजे इतके मोठे प्रशासक असून देखील या ठिकाणी ते काय करतात की बोलबडू सारखं चॅनल आहे, त्याच्यावर या ठिकाणी प्रत्येक विषयावर जो जो विषय चांगला आहे त्या विषयावर ते माहिती देतात. त्यांचा एक मीडिया फॉलोअर तयार झालेला आहे. कारण का? कारण त्यांचा अभ्यासपूर्ण मांडणं असतं. ते शासनाच्या बाजूनं मांडणं किंवा विरोधात मांडणं हा प्रश्नच नाही. तिथं त्यांचा जो अभ्यासाचा विषय आहे, कोर सेक्टरचा आहे, तो कोर सेक्टरमधलं आपलं प्रभुत्व राखणं हे ते काम करत असतात. म्हणजे तुम्ही उद्या जाऊन उत्तम टीचर असाल, उत्तम प्रशासक असाल, उद्योजक असाल, आता हे सगळेच लोक युट्यूबवर आलेत ते बघा. म्हणजे बरेच उद्योजक तुम्हाला युट्यूबमध्ये दिसतील, बरेच या ठिकाणी टीचर्स तुम्हाला दिसत आहेत, बरेच या ठिकाणी इंडस्ट्रीतले वेगवेगळे फिल्म स्टार्स दिसत आहेत त्याच्यामध्ये. कारण तो त्यातनं उत्पन्नाचा मार्ग तर आहे, पण स्वतःचा प्रेझेन्स दाखवणं देखील गरजेचं बनलेलं आहे. लक्षात घ्या. करिअर कट्टा काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय की करिअर कट्टा 200 मुलांची मीडिया अँड एंटरटेनमेंट मधली डिजिटल कंटेंट क्रिएशन अँड सोशल मीडिया मॅनेजमेंटची कंपनी तयार करणार आहे. सूर्यसेवाची कंपनी आता पुढे जाते सोलर एनर्जी मधली, त्याच्यानंतर डिजिटल कंटेंट क्रिएशन आणि मग ऍग्रिकल्चर एंटरप्रेन्योरशिपसाठी या वर्षात 3ही कंपनी आपल्या सुरू होणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या 300 तालुक्यांमध्ये 357 तालुक्यामध्ये काम करण्यासाठी 200 विद्यार्थी या क्षेत्रामध्ये उभं करणं हे करिअर कट्ट्याचं टार्गेट आहे. त्याच्यावर आपण काम सुरू करत आहोत. आणि जर तुमचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर याच्यावर थोडंसं स्टडी करा. स्टडी केल्यानंतर सरांचं सेशन अटेंड करा आणि नंतर तुमचा इंटरेस्ट असेल तर त्याचं प्रोफेशनली ट्रेनिंग आणि इतर गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक मी आभार मानतो. थांबत असताना मित्रांनो लक्षात घ्या, जर पुस्तकाची लिंक ओपन होत नसेल तर टेक्निकली या ठिकाणी टेक्निकल टीम ते बघेल काय प्रॉब्लेम. तसा प्रॉब्लेम नाही आहे, कारण जर झाली नसती तर कुणाचा फॉर्म सबमिट झाला नसता. काही लोकांचे फॉर्म सबमिट झालेले आहेत. असं असू शकतं की एकाच वेळेला आपण ट्राय करत असल्यामुळे प्रॉब्लेम असेल. थोडा वेळ थांबून कराल तर ते होऊ शकतं. पण मी पुन्हा सांगेन, ओळीनं आलेले पहिले 100 हे घेतले जातील. लक्षात घ्या. पार्सलिटी असण्याचं काम नाही. पार्सलिटी मी इतकीच केली की जे वेळेवर उपस्थित राहतात, दररोज 175 दिवस जे सकाळी लवकर उपस्थित व्हायला लागलेले आहेत त्यांच्यासाठी मी लिंक दिलेली आहे. आता ती आपण पब्लिक करणार आहोत, पण सकाळी लवकर येण्याचे फायदे आपल्याला समजायला पाहिजेत. आणि मला आपल्याला सांगायचं लक्षात घ्या, तुम्ही हा व्हिडिओ बघता, इथं प्रत्यक्ष उपस्थित असता, पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की थोडंसं युट्यूब चॅनलवर तुमच्या कमेंट येऊ देत. त्या कमेंटमध्ये काय होईल की त्या कमेंटमुळे इतरांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होईल. त्यांना त्याची माहिती मिळेल. कदाचित सकाळच्या या सत्रामध्ये आपल्याला अजून लोक वाढू शकतात. म्हणजे 300 लोक असतात तर 300 लोक युट्यूबवर एक चक्कर मारू शकतात दिवसभरामध्ये 5 मिनिटांमध्ये, कधी लक्षात घ्या त्याच्यामध्ये. किंवा आज सेशन संपल्या कालच्या सेशनवर या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता, कालचं सेशन कसं झालं होतं ते. रोज सेशन या ठिकाणी तुम्हाला ते करायला मिळू शकतं. म्हणजे एक तरी तुम्हाला या ठिकाणी टास्क होऊन याला घेतलं तरी चालणार आहे. लक्षात. आज उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आजचं सत्र आपलं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.